मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवचरित्र म्हणजे इतिहासाचे स्मारक नाही, ते वर्तमानाचे संजीवन आणि भविष्याचे बीज आहे. ते वाचले आणि ऐकले की मन शुद्ध होते. ते उमगले की विचार उंचवतात आणि ते जगले की राष्ट्र घडते. शिवचरित्र वाचणे म्हणजे ज्ञान मिळवणे. शिवचरित्र आचरणात आणणे म्हणजे इतिहास घडवणे आणि शिवचरित्र जपणे म्हणजे हिंदुस्थानचे भविष्य उजळवणे होय. शिवरायांना राष्ट्रप्रेमाचा त्यांनी गजर केला नाही, त्यांनी राष्ट्रप्रेम जगून दाखवले. शिवरायांनी जातीपेक्षा माणसाला, पदापेक्षा पात्रतेला आणि जन्मापेक्षा कर्माला अधिक मान दिला. सामान्य मावळा त्यांच्या दरबारात सन्मानाने उभा राहिला. आजच्या व्यवस्थापन, प्रशासन आणि संघर्षमय जीवनात शिवचरित्र हे रणनीतीचे वेदग्रंथ ठरते. शिवचरित्र हे शब्दांचे संकलन नाही, ते रक्तामध्ये भिनणारे संस्कार आहेत, मनात पेटवणारी मशाल आहे आणि राष्ट्राच्या आत्म्यामध्ये धगधगणारी ज्योत आहे. म्हणून काळ कितीही बदलला आणि युग कितीही पुढे गेले तरी शिवचरित्राची आवश्यकता संपत नाही. बहुत काय बोलणे. आणि हो, आज आपल्या शिवचिंतनाचा सलग 4000वा भाग आपल्यापुढे सादर होतोय. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.